नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर मॅक मध्ये. आता झाले आमची पानामिक विलेज मध्ये आहोत. पानामिक विलेज मध्ये सकाळ झाले. आम्ही चाललो आता हॉट स्प्रिंग मध्ये आंघोळ करायला. हॉट स्प्रिंग म्हणजे आपल्या इथं जसे वजस्वीला कुंडात गरम पाण्याचे तसे बरोबर नाही तसे कुंड आहेत, त्याचे आंघोळ करायला झालं आम्ही. इथं सुद्धा आहे. तर सगळे रेडी झाले, चहा वगैरे पिला सगळ्यांनी. आता दाखवतो तुम्हाला कसं हॉट स्प्रिंग आहे ते. चाललो आता निघतो आता आम्ही. जस्ट झाडावरून हा झाड आहे, झाडावर जस्ट काढला ताजा ताजा ॲपल. ही हॉट स्प्रिंग बद्दल इन्फॉर्मेशन आहे. 30 रुपये चार्जेस आहेत त्यांचे. हा बघा, डोंगरातून हिमालयाच्या लडाखच्या डोंगरातून गरम पाणी करता. तुम्हाला वाफा दिसते की माहिती नाही, ती वाफा निघते तिथं. असं डोंगरातून वरून बघा पाणी येतोय आणि तोच पाणी इथून असं या कुंडांमध्ये साचून ठेवला. स्प्रिंग वॉटर पण हे इथं आहेत लडाखचे, म्हणजे इथं बर्फ पडतो आणि या बर्फाच्या डोंगरामध्ये काय माहीत कसं येतं गरम पाणी, काहीतरी रहस्य आहे. आणि आम्ही जिथं राहतो होमस्टेमध्ये, त्या म्हणजे मावशीने सांगितलं की हा मेडिसिन महिना आहे. म्हणजे या महिन्यात ऑटोमॅटिक काय ते मेडिसिन त्याच्यामध्ये येतात आणि ते जॉईंट पेनसाठी वगैरे चांगले असतात. हा गरम पाणी आणि समोर हे डोंगर, बर्फाचे डोंगर. टेम्परेचर आहे तर इथंच नाश्ताच मागवला आहे. हॉट स्प्रिंगच्या खालीच डोंगराच्या समोर इथंच नाश्ता करतोय. खाली छोटासा असा एक 2 आजी आहेत, त्यांनी बनवलं आहे छोटंसं हॉटेल. तिकडे ब्रेकफास्ट वगैरे भेटतं आणि हे त्यांचे मेन्यूज आहेत. हा आहे आमचा होमस्टे. काल ॲक्च्युली अंधार झाला होता तर नाही दाखवता आला तुम्हाला. इथं खूप धूळ वगैरे उडते, माती. पुन्हा एअर फिल्टर आम्ही खोलतो आता. एअर फिल्टर जरा साफ करण्यासाठी. हा एअर फिल्टर आहे गाडीचा. आणि खूप सारी धूळ येते गाडी, बघा ना गाडीवर धूळ, तुम्हाला समजेल कसा एअर फिल्टर आहे बघा. एवढी धूळ जमा झाली गाडीवर. आता एअर फिल्टरमध्ये पण तेवढीच धूळ जमा झाली असेल. तर एअर फिल्टर क्लिनिंग होतं गाडीचा, पूर्ण धूळ झाला होता. मी रेडी झालो. आता आमचा नेक्स्ट डेस्टिनेशन पँगॉन्ग लेक. तत्पूर्वी आमचा हा आजचा होमस्टे होता आणि हे ओनर आहेत. आणि थैंक यू फॉर आपने अच्छा सर्विस दिया हमारे लिए और अच्छा खाना भी बनाया. बेस्ट फूड आपने दिया. और जो अभी जो हॉट स्प्रिंग जो हम लोग गए थे उसके बारे में क्या बताओगे? हॉट स्प्रिंग बहुत अच्छा है. आजकल ये मेडिसिन का महीना चल रहा है तो आपको वहाँ जाके बॉडी सॉफ्ट करना चाहिए. इट्स गुड फॉर योर जॉइंट. इट्स लाइक अ मेडिसिन. हम लोग को भी पता नहीं था, हम लोग ऐसे ही आए और रात को हम लोग एक्चुअली रुकने वाले थे सैंडूज से आके हम लोग रात को, मतलब होम स्टे मिलेगा नहीं मिलेगा वो हिसाब से हम पता ही नहीं था. आपने दिया हमको रहने के लिए खाना, और खाना भी बहुत अच्छा दिया. आपका बहुत बहुत शुक्रिया. हा जो होमस्टे आहे ते एक्स मिलिटरी ऑफिसर आहेत, त्यांची मुलगी चालवते. हे त्यांचे फोटोज वगैरे आहेत आणि ही त्यांची मुलगी आहे. आपके फादर आर्मी में थे? हाँ जी. मेरे फादर इन लॉ भी आर्मी में थे. तो मुझे बहुत अच्छा लग रहा है. एक्चुअली मैं सुन रहा था, मैं वॉशरूम में था, मैं अंदर बाहर नहीं आ पा रहा, इसके लिए मैं अभी आया आपके पास करने के लिए. और क्या बात? मेरी फादर जो है वीर चक्र है. वीर चक्र. हाँ जी, वो लद्दाख स्काउट में था. और 1971 में उन्होंने तुर्तुक 800 किलोमीटर स्क्वायर को कैप्चर किया. हाँ जी. वो सब चीज़ देख के मन भरता है हमारा कि हम लोग सेफ है कि उनकी वजह से सेफ है. हाँ जी. जो हम लोग घूम रहे पा रहे, सही. मतलब कुछ खौफ नहीं है किसी बात का. वो आर्मी वालों की वजह से ही. हाँ सही बात. आणि हे त्यांचे सगळे हे आहेत मेडल वगैरे भेटलेले. हे त्यांचे फोटोज आहेत. हे त्यांचे भेटले त्यांना चक्र, परमवीर चक्र वगैरे जे आहेत. बॅग्या बिग्या टाकून झाल्या बॅग याच्या गाडीमध्ये. आणि हे सगळ्या लेट आंबेशा. तो अजून एक बाकी आहे आमचा बकासूर बाकी आहे. बकासूर शेरवावाला बकासूर बाकी आहे. नेहमी गाडी स्वच्छ ठेवणारा माणूस आमचा. गाडी स्वच्छ लागते त्याला, अजिबात माखली लागत नाही. गाडीच्या वरतीच एवढी धूळ आहे,
म्हणून तो एअर फिल्टर साफ केला. समजू शकता एअर फिल्टरमध्ये किती धूळ असेल ती. एवढी धूळ पूर्ण धूर 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 झालं पूर्ण. पण धुळणीच्या चिपका नाही ना धुले मस्त उडते. आपल्या इकडे धुळ चिपकते एकदम ना. हेवा तरी लवकर तयार आहे ओमकार. एक दिवस तरी लवकर तयार व्हा. तो टी2 बॅग ठेवून खाली झाला आणि तुम्ही टाइमपास. झाडावर तोडला तो खाली का व्हायला आता. हा आता खाली उतरतो तू. झाडच तोडलंय. आता आम्ही जस्ट आता पॅनामिक सिटी म्हणजे विलेज जो आहे हॉट स्प्रिंग वॉटर वगैरे घेऊन निघाला होता. आता आम्ही जाणार आहोत पँगॉंग लेक. पँगॉंग लेकला तिथून जायला लागतात 4-5 तास लागतात. बहुत तिथे लवकर पोहोचता येते कारण संध्याकाळ व्हायच्या आधी तिथं पोहोचायचं आहे. आणि तिकडून पुन्हा आम्हाला लेहला स्टेला यायचं. बघूया आता किती वेळात पोहोचतोय आणि मध्ये काय एक्स्ट्रा दाखवण्यासारखं दाखवतो तुम्हाला. आता आपण पॅनामिक विलेज सोडतोय. त्या हॉट स्प्रिंगबद्दल काय बोलशील. हॉट स्प्रिंग म्हणजे एकदम ते त्याचे मेडिकल बेनिफिट्स खूप आहेत. लाईक जॉईंट पेनसाठी बेस्ट आहे ते. म्हणजे त्याचं आपल्याला कुठे जॉईंट पेन असेल तर ॲक्च्युली ते एका याने नाही होत. त्याच्यासाठी आपल्याला 2-3 सेशन्स करायला लागतात. बट चांगला एक्सपिरियन्स होता. आणि त्या सकाळी सकाळी एवढ्या -2 डिग्री टेम्परेचरमध्ये त्या गरम पाण्यामध्ये काय फील झालं. इथं काय कसं वाटलं. बॉडीतली थंडीच निघून गेली. आपल्याला माहितीच वाटतच नव्हतं आपण -2 मध्ये आहे. ॲक्च्युली बट हाच एक्सपिरियन्स तुम्ही आईसलँडला घेता करोड म्हणजे लाखो रुपये देऊन. तो आपल्या इंडियामध्ये आहे पण लोकांना माहीत नाही आहे. याचं दुःख आहे. आता आपण एक्सप्लोर केलं म्हणजे सर्व लोकांना माहीत पडेलच आणि लोक नक्कीच इथं व्हिजिट करतील. पक्षाचा कलर बघा कसा आहे. ब्लॅक ब्ल्यू व्हाईट डिझाईन काढल्यात बघा दगडाची. दगडावर प्राणी काढलेत. पँगॉंग लेक 116 किलोमीटर. हा जो तुम्ही बीच बघितला आता आपला बोर्ड बघितला त्या बोर्डवर पँगॉंग लेक नाव लिहिलं आहे. तो रोड सध्या बंद आहे. आम्ही तरी पण पुढे गेलो 1-1.5 तास पुढे गेलो आणि पुन्हा रिटर्न आलो. त्यानंतर हे आर्मी बेस कॅम्प आहे ते त्यांची स्पेशल परमिशन घेऊन आम्ही आता समोर जो ब्रिज येतोय इथे जो ब्रिज आहे या ब्रिजवरनं आता पँगॉंग लेकचा दुसरा जो रस्ता आहे रिव्हर साईड रोड आहे त्या रोडने पुढे चाललोय. तर हा जो बोर्ड तुम्ही बघितला आता तो बोर्ड रस्ता बंद आहे विचारूनच पुढे जावं. हा जो रोड आहे आम्ही जी स्पेशल परमिशन घेऊन निघालो हा रोड आहे तो. आणि हा ब्रिज आहे तो एकदम म्हणजे एकदम छोटा ब्रिज आहे. कट टू कट एक गाडी जाईल एवढाच रस्ता आहे. आता गाडी मागे जो रस्ता आहे तिकडे हा जो टनल आहे इकडे जो टनल दिसतोय हा टनल हा जवळजवळ आम्ही 17-18 किलोमीटर पुढे आलो होतो. म्हणजे हा जो रस्ता दिसतोय टनलच्या बाजूला रस्ता जातोय हा जो रस्ता आहे त्याच्यावर 17-18 किलोमीटर पुढे आलो होतो. तिथे कोणी आम्हाला सांगितलं सुद्धा नाही की ते रस्ता बंद आहे म्हणून. आम्ही पुढे जात गेलो. नंतर टनलच्या इथं आल्यानंतर बंद. पुन्हा 14-15 किलोमीटर मागे गेलो. तिथून एक टर्न मारला. तो ब्रिज तुम्ही मागे जो बघितला त्या ब्रिजवरनं आर्मीवाल्यांना विचारून परमिशन घेऊन आम्ही पुढे आलो. आता सँडमध्ये गाडी चालवला. आमची गाडी गेलेली आहे. पहिली एक गाडी गेली आहे. बघू आता. आता आमची दुसरी गाडी चालली आहे.
आता तेवढा 25-30 किलोमीटर फिरून पुन्हा त्याच रस्त्याला जॉईंट होतो आम्ही. तो टनलचं काहीतरी काम चालू आहे वाटतं, त्यामुळे तो रस्ता बंद आहे. आणि आता तोच फिरून आता ह्या रस्त्याला पुन्हा जॉईन झालो आम्ही, जो बोर्ड तुम्ही बघितला होता. आमची गाडी आता ऑफ रोडमध्ये चालली आहे. तू मगाचपासून हे बर्फाचे डोंगर लांबून बघणं, आता त्या डोंगरातच पोहोचलो आम्ही. पँगॉंगला जायच्या रोडवर आम्ही आहोत. असं वाटतं आमच्या 2च गाड्या येतात, बाकी पूर्ण डोंगरावर लांबच्या लांबपर्यंत कुठेही एकही गाडी दिसत नाही, पूर्ण लांबच्या लांब. आता आम्ही कोणत्या पास जवळ आलो आपण आता? वारीला पास जवळ आलोय. वारीला पास म्हणजे बर्फ असतं आणि बर्फ असल्यामुळे बर्फामध्ये आपल्या टायरला ग्रिप नाही म्हणून ते फेवर ब्लॉक लावलेले असतात, जेणेकरून जे स्नो चेन वगैरे लावतो किंवा आपल्या टायरला ग्रिप भेटावी यासाठी फेवर ब्लॉक लावले. आता आम्ही पोचलोय पँगॉंगला जाताना. आता पँगॉंगला जायला निघालो होतो. आता मध्ये लागला आम्हाला हा वारीला पास. वारीला पासची हाईट किती आहे बघा, समुद्र सपाट्यापासून 17,429 फूट आहे. थोडा इथं ऑक्सिजनचा फील होतोय, ऑक्सिजन कमी आहे. आणि मी तुम्हाला बोललो होतं ना हे फेवर ब्लॉक, हे फेवर ब्लॉक, कारण की ॲडव्हेंचर करायला लावलं तर ॲडव्हेंचरच करणार ना आपण. ॲडव्हेंचर होणारही मागताय. आमची एक गाडी तिकडून येते रोडवरून आणि आम्ही चाललो ऑफ रोड. 4x4चा फायदा कधी घेणार आम्ही? शॉर्टकट मारणे का रे बाबा. आता मॅटर त्यांची 100% राखेल. वाजले संध्याकाळचे 4:30. 4:30 वाजता आम्ही जेवतोय. आमचा वेजवाला आला, नॉनव्हेज आला अजून येते बाकी आहे. आपण आता पोहोचलेलो आहोत चांगला पास. समुद्र तलापासून 17,788 आणि इथे समोरच चांगला बाबा मंदिर आहे. चांगला बाबा. ॲक्च्युली आम्ही इथे उतरत नाहीये कारण की आम्हाला पँगॉंग लेकला पोहोचायचं आणि आता झाले संध्याकाळ झाले, जवळजवळ 5:30 झालेले आहेत, 5:45. कारण की पँगॉंग लेकला आमचा स्टे नाही, आम्ही पुन्हा लेहला येणार स्टेसाठी. त्यामुळे आम्ही पटापट आम्ही जेवढा अंतर कापता येईल तेवढा अंतर कापण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढे जातोय. बघ कोल्हा रस्त्यामध्ये भेटला आम्हाला. चांगला पास, हे 2 पास केले. रस्ता खूप म्हणजे घाटाचा रस्ता होता, खूप खराब होता. किलोमीटर जास्त लांब नव्हता, 240-220 काहीतरी किलोमीटर होता. पण मध्ये 1-2 जणांची म्हणजे एक टायर फुटला होता, त्यामध्ये मदत केली, त्यामध्ये 1-2 तास गेले. तर त्याच्यामुळे आम्ही पँगॉंगला नाही पोहोचू शकलो. तर पँगॉंगच्या आधी दुर्बुक विलेज आहे, म्हणजे सिटी आहे अशी छोटीशी विलेज, तर तिकडे आज स्टे करतोय. सकाळी मग पँगॉंगला जाणार. तर या ब्लॉगला इथंच संपवता. थकलोय पण सकाळी लवकर उठलो होतो. तर ब्लॉग इथंपर्यंत बघितला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर आणि आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. चला बाय बाय, पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.